बरं मामाजी, बरं मामीजी, निघतो आता आम्ही. जावई बापू जेवण नाही करून गेले असत्या का? आता मामीजीने तर एवढा पोटभर नाश्ता दिला, आता काही जेवणाची गरज नाही. तसं बी मला 10 वाजता नाही का कामावर जावं लागते, उशीर होईन जाले, म्हणून आम्ही काही आता जेवणाच्या भानगडीत पडत नाही. कालच तर तुम्ही एवढा चांगला मग पाहुणचार केला. बरं ठीक आहे जावई बापा, तुम्हाला कामावर जायचं आहे म्हणते, आता मी काही तुम्हाला जास्त आग्रह नाही करू शकत. ठीक आहे, जा मग तुम्ही, काम बी महत्वाचं आहे ना. काय बाई माझी पोरगी आली आणि 2च दिवस राहिली ना चालली बी. आई कशाला रडते ग? तुला रडताना पण मला पण रडू येते ना. जाऊ दे ना मला चांगल्या मनानं. 2 दिवसच राहिली रजनी, तू असं मन भरून तुझ्याकडं असं पाहताही नाही आलं, त्या संग जास्त दिवस घालवताही नाही आले. 2 दिवस कसे निघून गेले काही समजले नाही. कसे आणि न कशी चालली बापा बाई पोरगी. हो ग आई, मला हे 2च कसे गेले काही समजलंच नाही. असं वाटते की मी कालच आले ना आजच चालले. आई खरंच लग्न झाल्यावर पोरी परक्या होतात, त्याच्यावर आपला काहीच हक्क राहत नाही. आपली इच्छा असली तरी आपण त्यांनी आपल्या घरी नाही ठेवू शकत. आई रडू नको ना ग, येईन ना मी राखीला. तेव्हा चांगली 8 दिवस राहीन. आता माझ्या सासूबाईची तब्येत थोडी ठीक नाही म्हणून मी जास्त राहिली नाही, 2 दिवसातच चालले. राखीला येईन तर मग राहीन. नको रडू आई. रजनीची आई रडू नको, शांत हो बरं. रजनीला चांगल्या मनाने जाऊ दे. तिला का रडवत रडवत तिच्या सासरी पाठवतं का? नाही रजनीचे बाबा, मा पोरीले मी रडवत नाही पाठवत तिच्या सासरी. पण का करता, माझे आसूच नाही थांबून राहिले. मला खूपच माझ्या पोरीला जाताना पाहून असं रडच येऊन राहिला. मी काय करू रजनीचे बाबा. आई रडू नको ना, मी तुला रोज फोन करीन ना. तसं आपण तर व्हिडिओ कॉलवर बोलतो पण, आणि रोज फोन करते पण. नको रडू आई, आता राखीला राहिलेच किती दिवस. लवकरच येईन मी. मामाची गुड्डी आणि सोनू नाही दिसत आहे. जावई बापू उद्या सकाळी 6:30च्या बसनं शाळेत गेले. त्याची बस 6:30लाच येते ना. तो बाहेर गावी शाळेत जातात ते, तर लवकर जावं लागते. घरी ना ते शाळेत गेले. हो का, मा 6:30 मला सकाळी भेटताही ना आलं. जायच्या वेळेस ताईली टाटा बाय बाय नाही करता आलं. मामीजी रडा नको, तुमची पोरगी सुखी आहे माझ्या घरी. रजनी तू पण नको रडू, चांगली आनंदाने चल माझ्यासोबत. रजनी चल लवकर, वेळ होते बरं आपल्याला जाले. मग 10 वाजता मला कामावर जायचं आहे, त्याच्या पहिले घरी पोहोचा लागल. रजनी बेटा जामा लवकर, जावई बापूले कामावर जायचंय म्हणते ना. जा रजनी, जावई बापूले वेळ होऊन राहिला म्हणते, जा. हो आई जातो ना. जावई बापू आरामात चालवचा गाडी, पाण्या पावसाचे दिवस आहे. थोडा वेळ झाला चालन, पण आरामात जा गाडी चालवत. हो मामाजी, काळजी नका करू, आरामातच चालव तुम्ही गाडी. तुमच्या पोरीले मी घरी सुखरूप नेतो. रजनी पोरी जा, फोन करशील ना पोचल्यावर. जा रजनी बेटा जा, सुखी रा पोरी. देवा माझ्या पोरीला खूप सुख दे देवा, तिला खूप सुखी ठेव देवा. बाबा रडू नका ना तुम्ही. बाबा आईला घेऊन या माझ्या घरी. आई येशील ग माझ्या घरी. गुड्डी आणि सोनूला पण घेऊन या बाबा. तुम्ही सर्वजण या बाबा माझ्या घरी. हो रजनी, जातानी रडू नको, शांत हो. आई बाबा आणि तुझ्या डोळ्यात अश्रू बघून मला पण खूप रडू येत आहे ना ग. मामाजी नमस्कार, निघतो आता आम्ही. हो जावई बापू निघा, फोन कर जा पोचल्यावर. निघा लवकर, तुम्हाला पण उशीर होत आहे कामावर जायला. हे पूजा अन्न लवकर, नाश्ता मध्ये वेळ होऊन राहिला, कामावर जायला. काय लय ओरडून राहिला हो, घसा फाडू फाडू आणत होतो नाश्ता. थोडासा धीरे नाही का तुम्हाला? 5 मिनिटं. ओ माय माझे धीरवाले, किती वेळ झाला तिकडे. मग साहेब रागवते ना, वेळान गेलो होते कामावर. आण दे लवकर, दे नाश्ता. घ्या. डब्बा झाला का तयार? आण लवकर बांधून डब्बा. तुम्ही पोहे तर खाता ऐवरी मी का नाही लवकर पोळ्या बनवून घेतो. भाजी शिजून राहिली ना, तुम्हाला 5 मिनिटात डबा बांधून देतो. पूजा काय तू जामं जामं नुसते कामं करत राहतं. चांगलं सकाळी लवकर उठा, नाश्ता बनवा, डबा बनवा. तू उठते तिथं 8 वाजता करते, मग घाई घुई न कच्चं पकलो. पोळ्याही अर्धा कच्च्याच राहतात. आता डब्बा भेटते ना, मग तुम्हाला गोष्टी होऊन राहिल्या. जाणत्या गॅसजवळ उभं राहून पाहणं, पोळ्या बनवून पाहणं, कसा घाम गळते तर. हो मी कामाला जातो, पोळ्याही बनवतो. तू काय करशील घर राहून? झोपाच काढशील का नुसत्या? हो झोपच काढतो जशा. आणि काम कोण करते? का बाई ठेवल्या का तुम्ही ना काम करायसाठी? दोघांसाठी का बाहेर ठेवायला लागते का? करत जाय ना कामं. कोणते कामं राहतात? मी तर बाहेरच राहतो साऱ्या दिवसभर. मला 5,000 रुपये द्या. मला पार्लर मध्ये जायचं आहे ना, थोडेसे कपडे बी घ्यायचे आहे. हो पूजा, मी तुला मागच्या महिन्यातच 5,000 रुपये दिलते ना. तुम्हाला समजत नाही का? दर महिन्याला मला पार्लर मध्ये जावं लागते.
आणि दर महिन्याला मी काही नाही काही घेत राहतो. घरी घालायचे कपडे, बाहेर जायचे कपडे. अहो पूजा, मग पगारच किती आहे? एवढ्या पैसे उडवतो तू? ह्या घराचा किराया किती द्यावा लागते? आता टीव्हीची किस्त खतम झाली तर तू ना सोफा घ्यायला लावली, आता सोफ्याची किस्त भरायला लागते. मी किस्ता भरत जाऊ का तुला पैसे देत जाऊ? नाही गेली त्या पार्लरमध्ये तर काय होते? अशीच तर चांगली दिसतं तू. तुम्हाला माहिती आहे ना, मला पार्लरमध्ये गेल्याशिवाय चांगलं नाही वाटत. मी नेहमी फेशियल करते, थ्रेडिंग करते, तर ते केल्याशिवाय मला चांगलं नाही वाटत. हो, तू दर महिन्याला पार्लरमध्ये गेलंच पाहिजे का? कपडे घेतलेच पाहिजे का? किती कपडे जमा झाले त्या कपाटात मावत बी नाही. आता काही दिवसांमध्ये दुसरं कपाट घ्या. हो, तुम्ही माझ्या मनातलं बरोबर ओळखल्या. आता सोप्याची किस्त संपल्यावर ना मी तुम्हाला एक कपाटच घ्यायला लावणार होती. काय तुझा तुम्हा मागं नेहमी खर्चावर खर्च लावून ठेवतो. थोडंसं सुखानं तर राहू देत जा मला. आता तुम्हाला माहिती आहे ना, मला नवीन नवीन कपडे घालायची आवड आहे, पण मी दर महिन्याला 1-2 ड्रेस घेतच राहते. आता तुम्ही नाही माझे शौक पूर्ण कराल तर कोण करणार आहे? हो, शौक तर मीच करीन म्हणा तुझे पूर्ण, पण एवढे शौक? दर महिन्याला शौक? दर महिन्याला कोणी कपडे घेते का? चांगलं मग आई बाबा जोड राहिलो असतो तर मला एवढा पगार वाचला असता. त्या शोकावरच खर्च केला असता. पण तू 2 महिने नाही राहिली लग्न झाल्यावर, घेऊन आली इकडं किरायाच्या घरात. तुला आपली मनमानी करायची होती ना, म्हणूनच तू आई बाबा संग राहिली नाही, घेऊन आली मला बी इकडे. अहो, तुम्ही आपल्या आईबाबाला पैसे मागत जा ना. आता एवढी शेती करतं तर त्याच्याजवळ तर खूप पैसा असन, मागत जा ना त्याले. हो, माझे आई बाबा कष्ट करतील आणि ते मला पैसे देतील. जसा खूप पैसा आला त्याच्याजवळ. शेतीत मिळतेस किती पैसा? एवढा मोठा शेतीत पैसा मिळतो तरी तुम्ही म्हणता काहीच नाही मिळत. मला तर असं वाटतं की ते पैसा जमा करत असतील आणि आपल्या पोरीले देत असतील. अहो पूजा, माझे आई वडील कायले देतील आपल्या पोरीला पैसा? माझी बहीण तर आपल्या घरी खाऊन पिऊन सुखी आहे. माझ्या बहिणीलाही आपल्या आई वडिलाच्या पैशाची गरज, तुलेच गरज येऊन पडली आहे. तुम्हाला कसं माहित ते आपल्या पोरीला पैसा नाही देत? इकडे चुपचाप देतही असतील तर का तुम्हाला येऊन सांगणार आहात का? अहो पूजा, काय झालं देतही असतील तर ते पैसे? माझ्या बहिणीचाही हक्क आहे आपल्या आई वडिलाच्या पैशावर. तुम्ही मागत जाणं पैसे, तुमचा पगार तर आपल्याला पुरत नाही ना. मग आता आपले शौक पाणी पुरे करायचे आहे तर तुमच्या आईवडिलांना तर पैसे मागाच लागन. ते पाहिजे मी पुढचं पुढं. जा तू डबा घेऊन ये, वेळ झाला. हो, आणतो डबा. खा पोहे. जायच्या पहिले मला 5,000 रुपये देऊन द्या. आजच जायचं आहे पार्लरमध्ये. काय बाई आहे बापा, हर महिन्याला 5,000 रुपये मागत राहते आपल्या चेहऱ्यावर लिपापोती करायला. बातच आला का रे राजन रजनीला घेऊन? होय, मला कामावर जायचं होतं ना, म्हणून आम्ही सकाळीच निघलो. मला 10 वाजता कामावर जायचं आहे. आता बाई, तुम्हाला चाय करून देऊ का? अहो राहू दे रजनी, 1 तासा पहिले शांता नाही का चाय नाश्ता घेऊन आली होती. मी नाश्ता बी केला आणि चाय बी पेला. हो का त्या बाई, शांताताई आल्या होत्या का चाय नाश्ता घेऊन? खूपच चांगलं आहे बाई शांताताई. काल संध्याकाळी बी शांता आली होती, म्हणत होती काकू तुम्हाला जेवण आणून देऊ का? पण राजन माझ्यासाठी खिचडी बनवून गेला होता ना. मी तिला सांगलं राजननं खिचडी बनवली तर मग हो का राहू द्या म्हणे. मग ते शांता 10 वाजतले बसली, मग 10 वाजता गेली. अजून सकाळी चाय नाश्ता घेऊन आली. हो आई, मीनच सांगलो होतं शांताताईले आईकडे लक्ष ठेवा बा. मी रजनीला घ्यायला चाललो तर शांताताईन पा बरं एका शब्दामध्ये ऐकलं आणि तुझ्याकडे लक्ष द्यायला बी आली आणि सकाळी चाय नाश्ता बी आणून दिला. हो रे, आपल्या गावातले लोक खूपच चांगले आहेत रे. आपल्या घरी कोणी नसले तर बरोबर ते येऊन पाहतात, चौकशी करतात. हो आई, खरंच आपल्या गावातले लोक खूपच चांगले आहेत. राजनजी, मी तुमच्यासाठी डबा बनवते. आता 9 वाजले ना, तुम्ही 10 वाजता जाताना होते 1 तासामध्ये डबा बनवून. हो रजनी, राहते डब्बा की. मी 12 वाजता जेवण करायला येईल. आता एवढ्या दुरून प्रवास करून आली, थकली असेल. जा थोडीशी आराम कर. मी थोडासा आराम करतो, मग जाईन 10 वाजता कामावर. हो रजनी, आल्याबरोबर कामं नको करू. जा पहिले थोडीशी आराम कर, मग आपले कामं करजो. तसंही आपल्याला जास कुठं लागते, साऱ्या दिवसभर कामं केले तरी चालते. जा पहिले आराम करून घे. राहू दे, मग नंतर स्वयंपाक करजो. राहू दे, राजनचा डब्बा येईन तो जेवण करायला. हो आई, मी तेच तर म्हणून राहिलो का आता आराम कर बा, मी येईन जेवण करायला. चल, मी बी थोडा वेळ आराम करतो आपल्या रूममध्ये. रजनी, साडी चांगली दिसून राहिली त्यावर. कलर बी मस्त आहे, त्यावर खूपच जसला कलर. हो का त्या बाई, चांगला दिसत आहे का कलर? रजनी, मस्त दिसत आहे कलर, त्यावर तर खूपच जसला. त्या पसंतीची होय का साडी? नाही आता बाई, मी नव्हती गेली साडी घ्यायला. आईनं आधीच साडी आणून ठेवली होती. आईच्या पसंतीच्याच मी साड्या घालतो. ते आईची पसंत मस्त आहे रजनी, ते आईलाही मस्त साड्या घेता येते खरंच. हो आता बाई, मला काही साड्या घेता येत नाही. आईच्याच पसंतीच्या मी साड्या घेते. दुकानात गेल्यावर तर मला समजतच नाही कोणती साडी घ्यावा. मग आईच्याच पसंतीच्या मी साड्या घेते, त्याच आवडतात मला. रजनी, तू महापाई आपल्या माहेरातून 2 दिवसातच वापस आली हो. काय झालं तात्याबाई, राहिली 2 दिवस? नाही रजनी, तू खूप महिन्याच्या बाद आपल्या माहेर गेली होती. आता आखाडीच्या निमित्तानं चांगली 8-10 दिवस राहती, पण मा काळजीपोटी 2 दिवसातच येऊन गेली तू. काय झालं तात्याबाई, 2 दिवसच राहिली तर? आता तुमची तब्येत आता जेमतेम चांगली झाली. आता मी तिकडे राहिली असते 8-10 दिवस तर तुम्हालाच कामं करावं लागले असते. मला चांगलं नसतं वाटलं. आता राखी आहे ना, तर राखीला जाईन तर राहीन मग. हो रजनी, आता राखी आहे ना, तर राखीला चांगली 8-10 दिवस राहून येतो. तोपर्यंत माझी तब्येत अजून चांगली होऊन जाईन. तर मी करीन मग आपली घरची कामं हळूहळू. हो ठीक आहे आत्याबाई.
आत्याबाई आता मी ही साडी बदलवून घेते. हो रजनी, बदलून घे साडी. तशी तुला साडी घालायची सवय नाही ना. हो आत्याबाई, मला साडीमध्ये कामच नाही करता येत. आपल्या ड्रेसमध्ये चांगलं कामं करता येते. आज साड्या घालायची सवय नाही ना आत्याबाई, म्हणून. हो रजनी, तुला जे कपडे घालूशा लागते ते घालत जा. तुला साडी घालूशा लागते साडी घालत जा, ड्रेस घालूशा लागते तर ड्रेस घालत जा, काही घालत जा. जा रजनी, बदलवून घे साडी. हो आत्याबाई, बदलवतो ना साडी. खूप चांगली आहे बापा मैसून. मासाठी ते आपल्या माहेरी राहिली नाही जास्त दिवस ना, 2च दिवसात वापस आली. खूप नशिबानो आम्ही. खरंच शांता म्हणते काकू तुम्ही खूप नशिबाना म्हणते, का रजनीसारखी तुम्हाला सून भेटली म्हणते. हो राजनजी, असे एकसारखे का पाहता माझ्याकडे? ईश्य, मला लाज वाटते ना, असं एकटक पाहू नका माझ्याकडे. रजनी तू साडीमध्ये किती सुंदर दिसत आहे. असं वाटते त्याकडे पाहतच राहावं. त्या आईबाबाच्या घरी मी तुला साडीत पाहिलं ना, तेव्हाच असं वाटलं का रजनीले सांगावं का तू किती सुंदर दिसत आहे असं म्हणावं. पण त्या आईबाबा पुढे मी काहीच नाही म्हणू शकलो. हो का राजनजी, खरंच मी साडीमध्ये खूप सुंदर दिसते? हो ना रजनी, साडीमध्ये तू खूपच सुंदर दिसत आहे. साडीचा कलर पण तुझ्यावर खूप खुलला. आता नेहमी तुला ड्रेसमध्येच पाहतो ना, खूप दिवसानंतर तुला साडीमध्ये पाहिलं. असं वाटते तुझ्याकडे एकसारखं पाहतच राहावं. असं वाटते आज कामावरच नाही जावं. आज कामावरून सुट्टी घ्या आणि बसून तुझ्याकडेच पाहत राहा असंच वाटत आहे मला रजनी. किती चावट बोलता राजनजी तुम्ही. जा गुपचूप आपल्या कामावर जा बरं तुम्ही. रजनी घेऊ दे ना एक सुट्टी. काय करा सुट्टी घेऊन? जा गुपचूप आपल्या कामावर जा. अगं रजनी, मी कामावरून सुट्टी घेऊन तुझ्याकडे एकसारखा पाहत राहीन. आज माझी रजनी दिसतच इतकी सुंदर आहे. चावट कुठले सांग का ते बाईले नाव? रजनी तू कधी कधी साडी पण नेसत जा. साडीमध्ये तू खूपच सुंदर दिसते ग. पिक्चरच्या हिरोईन सारखी दिसते. आपली हिरोगिरी बंद करा बरं आणि जा गुपचूप कामावर जा. नाही आत्याबाईला आत्ता आवाज देतो. आत्याबाई, काय ना बायकोची तारीफ करतो तर तारीफ बी नाही करू देत. काही काही बाया तर आपली तारीफ ऐकासाठी अशा अवसरून जातात. चुलीत जाऊ द्या तुमची तारीफ. जा लवकर कामावर जा, 10 वाजले. जा, वेळ होत आहे. आता बायकोचा हुकूम आहे तर ऐकाच लागल ना. जातो बापा कामावर, येईन 1 वाजता जेवण करायला. हो ये जा, 1 वाजता जेवण करायला. मी छान स्वयंपाक करून ठेवते तुमच्यासाठी. जो हुकूम मेरी मेम साहब. वत्सला काकू बसल्या का? हो शांता बसली आहे. ये ना ये, तू पण बस. मी का म्हणत होती काकू, दुपारचं जेवण आणून देऊ का? नको आणून देऊ शांता जेवण, रजनी आली ना. हो का काकू, केव्हा आली रजनी? शांता तू सकाळी आली चाय नाश्ता द्या आले, त्याच्या 1 घंट्याच्या बाद तर रजनीनं राजन आले. हो का काकू, आली नाही रजनी? खूपच चांगली आहे बापा रजनी. पाय बरं 2 दिवस राहील म्हणे, खरंच 2च दिवस राहिली ना, आली बिचारी. काकू तुमची सून खूप तुमच्या हिताची आहे. हो शांता, ते पोरगी 2 दिवस राहील म्हणे, खरंच 2 दिवस राहिली हो न येऊन गेली हो. मा काळजी पाहिजे तिला, खरंच तिच्या माहेरी राहायला नाही भेटलं. मला खूपच वाईट वाटत आहे. काकू तुम्ही काही वाईट नको मानून घ्या. तुम्हाला तर चांगलं वाटायला पाहिजे का तुमची एवढी चांगली सून आहे म्हणून. नाही ते पंचफुलाबाईची सून पोरग पाहिल्या ना, गावातच राहतात पण साधा आपल्या आई वडिलांना विचारत सुद्धा नाही तो पोरग. तुम्ही तर खूप नशिबाना काकू का तुम्हाला एवढी चांगली सून भेटली. हो शांता, पंचफुलाचे पोरग नसून गावातच राहतात. नाही सुनीनं विचारलं पण पोरानं तरी आपल्या मायबापाला विचारायला पाहिजे. हो काकू, सून नाही बोले तर पोरांनी तरी आपल्या मायबापासोबत बोलायला पाहिजे ना. त्या दिवशीच पंचफुला माघारी आलती तर म्हणे, देव मले कवा तो दिवस दाखवून म्हणे, मा पोरगन माय सून मा संग बोलून म्हणे. पंचफुलाची पोरगी की नाही येत का हो शांता? काकू पंचफुलाबाईच्या पोरीचं पोरग नाही का लहान आहे, त्याच्यानंतर जवाई काही पंचफुलाबाईच्या पोरीले काही पाठवतच नाही इकडे. हो म्हणा, लेकरू लहान असल्यावर विचारच करतात गावाला पाठवायचा. बस शांता, मी रजनीला चाय करायला लावतो. राहू द्या काकू, सकाळपासून 2 वेळा चाय झाला. राहू द्या, मी जास्त चाय नाही पित. रजनी आता आराम करत असून करू द्या तिला आराम. मा नातू बी मा मांग लागला होता. राधिका त्याला पाहत होती. बापा चाल तिचा स्वयंपाक व्हायचा आहे, मला त्या नातवाला पाहा लागत. जातो मी काकू. तर माझ्या भावांना आणि बहिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.